ठाकरे आणि भाजप काही याच्यामध्ये रोल प्ले करणार आहेत का अशी चर्चा सुरू आहे. बघू, राजकीय समीकरणं कशी चालतील, कशी बदलतील हे आत्ता त्याच्यामध्ये काही सांगू शकत नाही. आणि म्हणून अद्यापही महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचं गॅजेट व्हायचं अजून बाकी आहे, अजून त्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे. नंतर जसजशी महापौरांची म्हणजे महापालिका स्थापन झाल्यानंतर एक एक टप्पा पुढे उलगडत जाईल, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. पण जसं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे देवाच्या मनात असेल तर सर्व चांगलं होईल. तुम्ही कल्याण डोंबिवलीबद्दल राजकीय परिस्थिती तुम्हाला चांगली माहिती आहे. संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की भाजपच जे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक जे आहेत ते फोडण्याच्या तयारीत आहे की ते फोडले जातील. कल्याण डोंबिवलीला दुर्दैवाने दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकाचे उमेदवार पळवले जात आहेत, निवडून आलेले लोकप्रतिनिधी. भाजप शिंदे गटाचे नगरसेवक फोडतोय, शिंदे गट भाजपाच्या मागे लागलेला आहे आणि काही प्रमाणात आमच्यासुद्धा निवडून आलेल्या नगरसेवकांना त्रास देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत घाणेरडं राजकारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे. तुम्ही पण दौरा केला, जे नगरसेवक निवडून आले त्यांना तुम्ही हॉटेलमध्ये शिफ्ट वगैरे केलेलं किंवा त्यांना तुम्ही खबरदारी घेण्यास सांगितलं असं देखील सांगितलं कल्याण डोंबिवलीच्या उल्लेख. आम्ही आमच्या निवडून आलेल्या 11 नगरसेवकांची बैठक केलेली आहे आणि साहजिकच आहे, अत्यंत सामान्य कुटुंबातून निवडून आलेले हे आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावर ह्या गिधाडांची टोळधाड कधी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दडपशाही, दादागिरी, हुकुमशाही, पोलिसांचा पोलीस बळाचा दुरुपयोग अशा पद्धतीचे ह्या सगळ्या नगरसेवकांना घाबरून सोडलं जाते. त्यामुळे आमचे नगरसेवकसुद्धा कुठे हॉटेलमध्ये वगैरे राहिलेले नाहीत. आमच्याच शिवसेना कार्यालय असेल तर शिवसेना पदाधिकाऱ्यांचं घर असेल अशा ठिकाणी एकत्र येतात, भेटतात, मीटिंग करतात आणि ते स्वतंत्र आहेत. यात एक शक्यता आहे की एकनाथ शिंदे हे आपल्या त्यांना भीती वाटते किंवा अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की ते नगरसेवक कुठून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकते, त्याच्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेले तर आहेच, पण त्याशिवाय ठाकरेंच्या संपर्कामध्ये असे किती नगरसेवक काही आहेत. नाही, चोराच्या मनात चालणं तसं एकनाथ शिंदेना स्वतः जशी चोरी केली, स्वतः जशी गद्दारी केली, तसे आपल्या पक्षाचे निवडून आलेले सुद्धा नगरसेवक त्यांच्याशी गद्दारी करण्याची शक्यता आहे. ही भीती बाळगून त्यांनी एका 5 स्टार हॉटेलमध्ये या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांना ठेवलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तसं नाही आहे. आमचे निवडून आलेल्या नगरसेवकांवर माननीय उद्धवजी ठाकरेंचा पूर्णपणे प्रभाव आहे आणि निवडून आलेल्यांची श्रद्धासुद्धा मातोश्रीवर आहे. त्यामुळे आमचे कोणी कुठे जाणार नाहीत. अशी एक शक्यता आहे की 9 नगरसेवक शिंदेला सत्ता स्थापनेसाठी कमी पडतात, ते मे बी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे घेतले जाऊ शकतात. त्यामुळं असं देखील म्हणतं की 9 नगरसेवक नॉट रिचेबल देखील आहेत, त्याचा संपर्क देखील होत नाही. नॉट रिचेबल तर नाही, आम्ही आमचे निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांचं रक्षण करणं, त्यांना संरक्षण देणं आमचं काम आहे, ते आम्ही केलेलं आहे. एकनाथ शिंदे संघटनात्मक च्या दृष्टीने भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत, त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही, त्यांनी बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यांच्या पक्षाची. खरं म्हणजे आता भारतीय जनता पक्षच त्यांच्या सत्तेची भाकरी फिरवणार आहे. त्यातून शिंदे गटाला बाहेरचा रस्ता नक्की दाखवला जाणार आहे. कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबईकरांनी शिंदे गटाची जागा दाखवून दिलेली आहे, कारण भाजपला सुद्धा कळलेलं आहे की यांचा आता जो उपयोग होता तो आता बस झाला, पुढे गरज नाही आहे. आज तुम्ही जिल्ह्याचा देखील दौरा केला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडी कायम राहील की काही ठिकाणी उभारण्याचं आणि त्याला जी प्रशासकीय मान्यता आहे ती वेळ आहे. मनसेने काढायला विरोध केलेला आहे. शिवसेनेची यामध्ये भूमिका काय असणार? झालं आता मुंबईवर ताबा कशासाठी हवा होता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे आता दिसून आलेलं आहे. पोर्ट ट्रस्टची जागा बिहारी भवनला द्यायची, त्याच्या बाजूची जागा उत्तर प्रदेश भवन तर बांद्राला झालंच आहे, त्याला सुद्धा ॲडिशनल FSI देऊन कमर्शियलायझेशन केलं गेलेलं आहे. त्यामुळे मुंबई ही खऱ्या अर्थाने आता
हडप करायचा प्रयत्न जो चालू आहे त्याची सुरुवात झालेली आहे. गुजरात भवनसाठी सुद्धा पूर्णपणे पालघर जिल्हा देऊ केलेला आहे. त्यामुळे BKC मध्ये सुद्धा गुजरात भवन उभं राहिलं तर त्यामध्ये नाविन्य वाटणार नाही. त्यामुळे मुंबई जी काय मराठी माणसांची होती 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवली होती ती बळकावू पाहण्याचा कुटील डाव आता भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे होऊ देणार नाही, त्यासाठी कडाडून विरोध करेल. दोघांशी मुलाचा प्रश्न आहे आणि पक्षाला कामगिरी चांगल्या पद्धतीने करता झाली नाही. त्यामुळे आता पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद त्याच्यामध्ये नेमकं पक्षाचं रणनीती काय असणार? नाही, रत्नागिरी नगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार उभे होतेच, परंतु दुर्दैवाने मतांचा बाजार मांडला गेला, पैशाचा बेसुमार वापर केला गेला, सत्तेचा दुरुपयोग केला गेला आणि त्यामुळे रत्नागिरी नगरपंचायतीमध्ये आम्ही म्हणावं तसं यश संपादन आपल्याला झालेलं नाही. मुंबईशी निगडीत प्रश्न आहे. मुंबई 2% हा प्रकार घडला होता, पण विकास भवन यांना अटक का नाही असा सवाल कोर्टाने केलेला आहे. राजकीय दृष्टिकोनात त्याच्यावर तुम्ही कसं वाटतं? हां, बाप सत्ताधीश आहे, बाप मंत्रिपदावर बसलेला आहे. त्यामुळे बापाच्या मंत्रिपदाच्या पदाचा दुरुपयोग करून मुलाला संरक्षण दिलं जात आहे. पोलीस त्याला पकडू शकत नाही. सुदैवाने मुंबई उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली तरी सुद्धा दुर्दैवाने अद्यापही त्याला पकडलं गेलं नाही. हा सत्तेचा दुरुपयोग आहे.